गिरगावमध्ये थोड्याच वेळात गुढीपाडवाचा हा मराठमोळा रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी महिला नऊवारी साड्यांमध्ये तर मुलं आणि छोटी मंडळी सुद्धा मराठमोळे फेटे बांधून तयार आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमची रिपोर्टर शाल्मली रेडकरनं। गिरगावात आता गुढीपाडव्याचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि गिरगावातला प्रत्येक जण आज पारंपरिक वेशभूषेत आपल्याला इथे आलेला दिसतोय। ध्वजपथकातील मंडळी असतील किंवा ढोल पथकातली लोक असतील, मुली नऊवाऱ्या नेसून नथ घालून आल्यात, तर इथे चिमुरड्यांनी फेटे देखील बांधलेत आणि आपण त्यांनाच विचारूया नेमकं आजच्या दिवसाची त्यांची खास तयारी काय आहे। इतके तुम्ही सगळे सुंदर दिसताय, कधीपासून हे फेटे बांधायला सुरुवात केली आहे? तुम्ही सगळे काय करणार आहात मिरवणुकीत? आम्ही ध्वज उडवणार आहे। ध्वज उडवणार आहेत, ध्वज नाचवणार आहेत। आपल्यासोबत ध्वजपथकातील मुलं आहेत, यासोबतच आपल्याकडे छोट्या छोट्या मुली आहेत की ज्या नऊवारी नेसून नथ घालून अगदी सुंदर दिसत आहेत। तुम्ही फारच छान दिसताय। मला सांगा मिरवणुकीत तुम्ही काय करताय? आम्ही ध्वज नाचवणार आहोत आणि सर्व मुली छान नटून पटून आल्यात म्हणून खूप आनंद वाटतोय। सगळ्या मुली अगदी छान नटून आल्यात। तुम्ही कधीपासून नऊवारी नेसायला सुरुवात केली आहे? सकाळी किती वाजल्यापासून तयारी करायला सुरुवात केली आहे? खरं सांगायचं झालं तर सकाळी 5 वाजल्यापासून तयारी चालू झाली आहे आणि आता उत्सुकता आहे ती ढोल वादनाची। अगदी नक्की उत्सुकता आहे। मिरवणुकीत नेमकी तुमची तयारी कशी आहे? कशा पद्धतीने मिरवणूक निघणार आहे? आमची मिरवणूक निघणार आहे गिरगाव चर्चपासून ते चिरा बाजारपर्यंत। पूर्ण लाईनमध्ये सगळे शिस्तबद्ध पद्धतीने ढोल वाजवत जातात आणि ढोला पथकाच्या पुढे लहान मुलांच्या ध्वजाची रॅली असते, त्यामुळे ते जास्त आकर्षणाचं हे आहे। शिस्तबद्ध पद्धतीने एकूणच ही मिरवणूक निघणार आहे। ह्या प्रत्येक लहान मुलांना मार्गदर्शन करायला आपल्यासोबत मोठी मंडळी देखील आहेत। काकू काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ही सगळी तयारी करताय? कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलंय? आता आज महिनाभर झाला ध्वजपथकाची प्रॅक्टिस चालू आहे। खरं जागा नाही, त्यामुळे एस के पाटील या मुलांना काही मुलं गेस्ट फेडरल झाली नाही, काही प्रॅक्टिस आमची साहित्य संघामध्ये झाली। अशा प्रकारे आम्ही मुलं सकाळी शाळेत जाऊन संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतात मुलं। 2-2, 3-3 तास या मुलांची प्रॅक्टिस चालू आहे। आज ही मुलं एकदम एक्सपर्ट झालेली आहे। तुम्ही पाहालच मिरवणुकीला या मुलांची कर्तबगारी। अगदी नक्की मुलांची कर्तव्य आपल्याला मिरवणुकीत बघायलाच मिळणार आहे। सकाळी शाळा आटपून त्यानंतर घरातली सगळी कामं आणि जॉब सांभाळून प्रत्येक जण इथे आजच्या मिरवणुकीत सामील झालाय आणि त्यासाठी गेला महिनाभर हा प्रॅक्टिस करतोय आणि हा उत्साह आपल्याला थोड्याच वेळात मिरवणुकीत बघायला मिळणार आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्र वन।